चौथा मोड उठल्यानंतर दुसरी आणि तिसरी फेडिंग टाकून रेशीमच्या मीटिंगला जाऊन ती अटेंड केली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन, मी बॅचलर फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग। सकाळी सकाळी शेतात आलो, बिना आंघोळीचं पाला टाकायला यावं लागतं। तसं थोडा अपडेट द्यायला लेट होतंय, कारण की आपला चौथा मोड उठून आपण आज दुसरी आणि तिसरी फेडिंग टाकणार आहे। म्हणजे कालच मोड उठलेला आहे, काल पहिली टाकलेली आहे। आता चौथा मोड उठल्यानंतर पाला त्यांना किती लागतो हे तुम्हाला मी अपडेट देतच राहणार आहे दररोज। मोड उठल्या तुम्ही आळ्याची साईज बघू शकता। मी तुम्हाला हीच आळी साईज उद्या दाखवतो कशी होती। तर सकाळचा टाइम आणि टेम्परेचर बघून घ्या। 10 वाजता घरी चाललो, जाता जाता लक्षात आलं की मोटर खराब आहे। ती मोटर सुधरून परत घरी चाललो। माझाच प्लॉटवर थांबलो, पत्र फिटिंग करणारे लोक आले होते। माझ्या आयुष्यातला लय मोठा धप्पा देणं आहे ना, त्याच्यामुळे मोटर आडत टाकली। आता ही मोटर खराब झाली होती, घराला पाणी मारायची, कारण की घराला पाणी मारणं हे पण गरजेचं होतं। शेवटी मोटर चालू केली आणि हळूहळू सगळीकडे पाणी मारून घेतलं। नंतर मोठ्या गाडीची चावी घेतली आणि प्लॉटवर परत निघालो, कारण की पत्र फिटिंग करताना ती गाडी मदत होती, त्याच्यामुळे थोडी साईडला लावायची होती। त्यांनी मला सांगितलं होतं गाडी साईडला लावून दिली, कारण की आपले टापोटाप कामं असते ना। परत घरी आलो, आंघोळ वगैरे केली आणि परत मंदिरात आलो। कसं आहे, मुलं देवाघरची फुलं आहे आणि तेच फुल मी। मग किती उशीर झाला तुम्ही मंदिरात जातच असतो। परत मस्तपैकी शेतात जेवण करून आलो। 1 वाजलेला, तुम्ही बघू शकता टेम्परेचर वगैरे कसं आहे। तर टेम्परेचर मेंटेन असल्यामुळे दणदणचा आळ्यांचा पाला खाणं चालू होता। परत 5 वाजले आणि तुम्ही बघू शकता टेम्परेचर कसं मेंटेन आहे। तर आपल्या शेडमध्ये 1 ते 5 मध्ये 4 ते 5 तासामध्ये त्यांनी सगळा पाला खाऊन घेतला बेडवरचा। मग काय, परत पाला घेऊन आलो आणि सगळ्या परत आळ्यावरती पाला टाकून द्यायला सुरुवात केली, कारण की ह्या आळ्याचा चौथा मोड उठल्यानंतर ह्या रात्रंदिवस पाला खात असताना मग आपण पाला टाकायला कमी नाही पडलं पाहिजे। त्यानंतर मला कॉल आला, सगळा पाला टाकून आमच्या गावामध्ये एक मीटिंग होती, तिथं चाललो। ह्या मीटिंग मध्ये रेशीमच्या जेवढ्या अडचणीत शेतकऱ्यांना तेवढे पूर्णपणे मांडून त्याच्यावरती सोल्युशन कसं होईल याच्यावरती चर्चा केली। त्यानंतर तसंच मित्राच्या डाळिंबाचा प्लॉट बघायला आलो कसा आहे। तर जेवढा पाला उरला होता परत 10 वाजता आलो, जेवढा पाला उरला होता तेवढा परत बेडवरती टाकून दिला। हे असतेच मी दिवसभराचे काम आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करून घ्या। उद्याच्या व्हिडिओमध्ये सेपरेट तुम्हाला अपडेटचा व्हिडिओ देतो आळ्यांचा आपल्या बॅचचं काय चालू आहे तर।